नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. 24 तासात खून प्रकरणाचा उलगडा. अंबी जाधव हत्येतील 2 आरोपी ताब्यात. मोबाईलच्या तपासातून लागला सुगावा. शिपोशी प्रकरणावर हिंदू बांधव आक्रमक. लांजा पोलीस ठाण्यावर मोर्चा. निवेदन सादर. कायदा आणि सुव्यवस्थेची मागणी. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत बनावट स्वाक्षरी प्रकरण. 17 लाखांच्या बिलांवर संशय. चौकशीत ठेकेदाराची जबाबदारी निश्चित. आणि लांजा नगरपंचायतची आठवडा बाजारात प्लास्टिक विरोधी कारवाई. 39 किलो प्लास्टिक जप्त. नगरपंचायतकडून 6,200 रुपयांचा दंड. पाहुयात सविस्तर वृत्त. मुंबई गोवा महामार्गालगत चितोळेवाडी परिसरात अर्धनग्न अवस्थेत आढळलेल्या अंबी जाधव यांच्या खून प्रकरणाचा पेण पोलिसांनी अवघ्या 24 तासात उलगडा केलाय. या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. 8 जून रोजी अंबी जाधव यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्यानंतर पेण पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. घटनास्थळी सापडलेल्या मोबाईलच्या तांत्रिक तपासातून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले. त्यानंतर पोलिसांनी मुंगोशी येथील क्रशरवर काम करणारे राम अवतार उर्फ शेरा केवत आणि सुनील विश्वकर्मा यांना ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. तपासात अंबी जाधव यांची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही आरोपी हे मूळचे मध्य प्रदेशातील असून सध्या मुंगोशी परिसरात मजुरीचं काम करत होते. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल हे पोलीस अधीक्षक आचल दलाल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. पेण पोलिसांच्या जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदर गुन्ह्याचा तपास आपण हा गुन्हा घडल्यानंतर 24 तासाचा आपण हा तपास केलेला आहे. याच्यामध्ये सदर घटना आपल्याला 8 तारखेला 10 ते 11 दरम्यान आपल्याला कळाली आणि सदर घटना कळाल्यानंतर सदर पोलीस स्टेशनचा स्टाफ व अधिकारी व आम्ही स्वतः तिथे घटनास्थळी गेलो. घटनास्थळाची पाहणी वगैरे केल्यानंतर सदर महिलेचा मृतदेह आपल्याला तिथं समोर दिसून आल्यानंतर आपण घटनेचे चक्र फिरवले. माननीय वरिष्ठ आचल दलाल मॅडम तसेच अभिजित शिवतरे साहेब यांना सर्व गोष्टीची कल्पना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण तपास यंत्रणा सुरू केली. पेण पोलीस स्टेशनचे डीपी पथक व अधिकारी वगैरे सर्व आपण तांत्रिक विश्लेषण, CCTV फुटेज व गोपनीय माहितीद्वारे आपण हे घटना घडल्यापासून FIR दाखल झाल्यापासून 24 तासात आपण हे आरोपी अटक केलेले आहेत. गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी लक्षात येते की सदरचे आरोपी व ही मयत महिला यांची पेणमध्ये भेट झाली. भेट झाल्यानंतर हे आरोपी ह्या महिलेला घेऊन येरवाडीच्या डोंगरावरती गेलेले निष्पन्न झाले आणि तिथे त्यांच्या आपापसात बाचबाचीमध्ये तिचा खून झाल्यास समजते माहिती. हे प्रॉपर MP मधले आहेत. सताना जिल्हा, राज्य मध्य प्रदेश इथले आहेत. पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळलेल्या एका अनोळखी महिलेच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलंय. महिलेचा खून करून तिचा मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याप्रकरणी मुख्य आरोपीसह एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. चिंचवली परिसरात जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या महिलेच्या मृतदेहामुळे सुरुवातीला ओळख पटवण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. तपासादरम्यान पोलिसांनी CIDच्या मदतीने महिलेचे स्केच तयार करून विविध पोलीस ठाण्यांना पाठवले. बेपत्ता महिलांच्या नोंदींची पडताळणी केल्यानंतर मृत महिला अदिती राजभर वय वर्ष 30 असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तांत्रिक तपास, मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि इतर पुराव्यांच्या आधारे करण नामदेव पाटील याच्यापर्यंत पोलीस पोहोचले. चौकशी दरम्यान आरोपीचे मृत महिलेशी संबंध असल्याचे समोर आले. लग्नासाठी दबाव टाकल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाल्यानंतर 4 जून 2026 रोजी महिलेची हत्या करण्यात आल्याचे तपासात उघड झाले. यानंतर मृतदेह चिंचवली परिसरात नेऊन पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 12 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पनवेल तालुका हद्दीमध्ये दिनांक 11/4/2026 रोजी पोलीस पाटील यांच्याकडून चिंचवली नावाच्या गावात एक जळालेला मृतदेह पडलेला आहे असं माहिती पोलीस स्टेशनला सर्वप्रथम प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ज्यावेळी व्हिजिट केली त्यावेळी पूर्ण घटनास्थळाची पाहणी केली, आजूबाजूला तपासणी केली. ते ठिकाण हे फॉरेस्ट एरियामधलं असल्यामुळे आणि खूप रिमोट असल्यामुळे तिथे कोणीही साक्षीदार किंवा
जवळपास कोणीही बघितलेलं नव्हतं. मृतदेह संपूर्णपणे जळालेल्या अवस्थेत होता. विशेष म्हणजे चेहऱ्याची कुठेही ओळख पटेल अशी परिस्थिती नव्हती. अशा परिस्थितीत सातत्याने तपास करून आणि अनेक साक्षीदार तपासून CCTV बघून शिवाय वरिष्ठांनी ज्या वेळोवेळी दिलेल्या सूचनांचं पालन करून टेक्निकल ॲनालिसिस आणि मिसिंगचा तपास या आधारे पनवेल तालुका टीमने आणि ACP पनवेल यांनी त्याचं जे मॉनिटरिंग केलं त्याच्या आधाराने दिनांक 8/6/2026 रोजी या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश मिळालेलं आहे आणि यामध्ये आरोपी अटक झालेला आहे. आरोपी एकच आहे आणि त्यांनी ती महिला त्याच्याकडे लग्न कर असा तगादा लावला होता. त्याला कंटाळून जाऊन त्यांनी तिला रॉडनी डोक्यात मारून तिची हत्या केली आणि जिथे हत्या केली तिथल्या ठिकाणापासून या रिमोट प्लेसवर तो घेऊन आला आणि तिला त्यांनी पेट्रोल टाकून डिझेल टाकून जाळण्यात आलं. महाड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गालगत घडलेल्या आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात झाल्यानंतर सिमरन मोटर सर्व्हिस सेंटर समोर उभी असताना एका दुचाकीला अचानक आग लागली. दुचाकीवर पेट्रोलचा कॅन घेऊन जात असताना ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. आगीमुळे दुचाकी काही क्षणात जळून खाक झाली. दरम्यान पेट्रोल कॅनमधून रस्त्यावर सांडलेले पेट्रोल वाहत जाऊन रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या वॅगनर कारने देखील पेट घेतला. त्यामुळे दोन्ही वाहनांना भीषण आग लागून मोठं नुकसान झालं. घटनेची माहिती मिळताच महाड नगर परिषद आणि महाड MIDC अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने ती नियंत्रणात आणण्यासाठी जवळपास 2 तास प्रयत्न करावे लागले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय. बेकायदेशीर पेट्रोल वाहतूक तसेच सर्व्हिस रोडवरील वाहन पार्किंग बाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महाड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. शिपोशी परिसरातील एका तरुणीच्या प्रकरणावरून शिपोशी, पंचक्रोशी आणि तालुक्यातील अनेक हिंदू बांधवांनी लांजा पोलीस ठाण्यावर धडक देत निवेदन सादर केलं. संबंधित निवेदनात एका मुस्लिम तरुणावर हिंदू तरुणीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप करण्यात आलाय. तसेच प्रेमसंबंधाच्या माध्यमातून विविध प्रलोभने दाखवून तरुणीवर प्रभाव टाकल्याचाही दावा निवेदनात करण्यात आला. या प्रकरणामुळे परिसरात असंतोष आणि चिंतेचं वातावरण निर्माण झाल्याचं आंदोलकांनी म्हटलंय. देशात घडलेल्या तत्सम घटनांचा उल्लेख करत संबंधित तरुणीच्या सुरक्षेबाबतही देखील चिंता व्यक्त केली जाते. कायदा आणि सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी आणि प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. तसेच संबंधित तरुणीला तात्काळ तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात यावे अशी मागणी देखील निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणाकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलं असून पोलिसांकडून पुढील कार्यवाहीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. वाईट आहे आणि आपल्यावर आपल्या हिंदू बांधवांना आपल्या मुली दुसऱ्याला द्यायच्या नाहीत. काही होते देश आपला, आपली सत्ता असली तरी सुद्धा आपला मेजॉरिटी हिंदू म्हणून आपली जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे. आणि आपली ज्या गावामध्ये मेजॉरिटी आहे त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी एकत्र राहूनच हा लढा द्यायचा आहे. काही झालं की आपली मुलगी ही परत आलीच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. काही झालं ती पोलिसांचा दबाव येऊ देत आणि कोणाचाही दबाव आला तरी सुद्धा आपण सगळे हिंदू बांधवांनी आपली जी मागणी आहे ती पूर्ण झाली पाहिजे. यासाठी झटायचं आहे. कुठलाही इथे पक्ष, कुठलाही विषय हा न घेता आपण सगळे हिंदू म्हणून एकत्र आलो आहेत आणि सगळ्या हिंदूंनी आज आपण इथे पण करूया की आपली मुलगी ही आपल्या घरी घेऊन जायचीच. पेण शहराची तहान भागवणारी आणि शहराच्या इतिहासाची साक्ष देणारी भोगावती नदी आज गंभीर समस्येला सामोरे जात असल्याचं चित्र दिसतंय. नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढल्याने संपूर्ण नदी हिरव्या आच्छादनाखाली गेली असून तिचा नैसर्गिक प्रवाह धोक्यात आलाय. शेकडो वर्षांपासून पेणच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारी ही नदी आज स्वतःच्या अस्तित्वासाठी झुंज देत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. नगरसेवक भूषण कडू यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर दुर्लक्षाचा आरोप केला आहे. नदीच्या पात्रात जलपर्णीचे आक्रमण वाढल्याने
मंदावला असून नदीचे स्वच्छ पाणी दिसेनासे झाले। तसेच नदीत पोहण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील निर्माण झालाय। स्मशानभूमीतील राख नदी परिसरात पसरल्याचे निदर्शनास येत असल्याचा आरोप करण्यात आलाय। भोगावती नदी ही पेणची जीवनवाहिनी मानली जाते, मात्र तिची सद्यस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असून प्रशासनाने तातडीने जलपर्णी हटवून नदीचे संवर्धन करावे अशी मागणी भूषण कडू यांनी केली आहे। नदीचा गुदमरलेला श्वास मोकळा करून तिचे अस्तित्व आणि पर्यावरणीय संतुलन जपण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होती आहे। ड्रेनेजचं पाणी प्रॉब्लेम म्हणजे पाण्याला वास मारतो पहिली गोष्ट म्हणजे, आणि लहान पोरं पण इथं पोहायला येतात, शिकायला येतात, त्यांना पण हा पाणी नाकातोंडात त्यांच्यात जास्त जातो, ती पोरं पण आजारी पडतात। चांगला स्पॉट आहे, पोहण्याचा स्पॉट आहे, पण तिथं ही अशी नगरपालिकेची लोक सहकार्य करतायत, त्यांना इथली काम करणारी त्यांना थोडा हेल्प करतात आणि इकडे राखाडी बाहेर पाठवतायत, 2-2 पोती भरून आणतायत आणि इथं चांगल्या जागी बसून ते सॉर्टिंग करतायत सोना मिळण्यासाठी। याच्याविषयी काही नगरपालिकेला काही तक्रार? नाही, मी याच्याविषयी सोमवारी नगरपालिकेत जाणार आहे, पण आता 2-3 दिवस सुट्टी आली त्यामुळे काही जमलं नाही। हा प्रकार हा काल 2 दिवसापूर्वी झालेला आहे। काही रोज चालतो? रोज नाही, जशा आतमध्ये बॉड्या येतील तसा तिथं साठली राखाडी 2-3 बॉड्यांची किती उचलतात ना आणतात इकडं। नमस्कार, आपण बघत आहात हा हिरवळ गार्डन नसून ही जलपर्णी आहे। आणि जलपर्णी का वाढते तर पाणी दूषित होतो त्याच्यामुळे। ही आपली भोगावती नदी 12 महिने वाहणारी अशी कुठे नदी बहुतांश मिळत नाही। ही आपला एक चांगले आपले हे योग आहेत की बाबा आपल्याला ही 12 महिने वाहणारी नदी मिळालेली आहे, त्यामुळे पाण्याची सोय ही आपल्याकडे व्यवस्थितरित्या होऊ शकते, पण त्याचं नियोजन शून्य आहे आपल्याकडे। हे बघत असाल तुम्ही, ही जलपर्णी वाढलेली। आता इथे पोहणारे लोक होते, त्यांनी सांगितलं की दादा इथे राख धुतात ती आमच्या पायाखाली ती हाडं वगैरे मिळतात। तर एक नगर परिषदेला विनंती आहे आपली की उद्धरला म्हणा ठिकठिकाणी आता इथे विधी होतात 12वे 10वे, तर त्यासाठी इथे कुंड करावा की जेणेकरून त्याच्यामध्ये अस्थि विसर्जन होतील, की जेणेकरून त्याच्यामधून कुठल्या भावना आपल्या दुखावणार नाहीत। ही बघा पाण्यामध्ये अस्थि आहेत, हाडं आहेत, इथे वरती पण आहेत, ही बघा ही पण दाखवा, की ह्याच्यामुळे ही जर पायाला लागली, इथे पोहायला मुलं येतात, आता उन्हाळ्याची सुट्टी आहे, भरपूर इथे गर्दी असते, ती जर पायाला लागली जखम झाली तर इन्फेक्शन होऊ शकतो, काही आजार होऊ शकतात। त्यासाठी यावरती लवकरात लवकर उपाययोजना केली पाहिजे। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत विकास कामांच्या बिलांबाबत गंभीर प्रकार उघडकीस आला असून बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यांच्या कथित खोट्या स्वाक्षऱ्या करून तब्बल 17,19,000 रुपयांची विकास कामांची बिले आणि अनामत रक्कम काढण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणात एकूण 13 बिलांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे। त्यापैकी एक नियमित बिल तर काही बिले अनामत रक्कम परत मिळवण्याची संबंधित होते। माहितीनुसार 6,76,588 रुपयांचे नियमित बिल काढण्यात आले असले तरी अनामत रकमेची बिले वेळेत रोखण्यात आल्याने मोठा आर्थिक व्यवहार थांबवण्यात यश आले। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून एका ठेकेदारावर खोट्या स्वाक्षऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आल्याचे समोर आले। जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून संबंधित कार्यकारी अभियंता सध्या रजेवर असल्याची माहिती दिली आहे। ते रुजू झाल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येणार असून या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास केला जाणार आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, बांधकाम सभापती संतोष साटविलकर आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड यांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे। जर FIR करून होणार नाही तर त्या संबंधी असलेले तुमचे MB त्यासंबंधी असलेले सगळेच रेकॉर्ड तुम्हाला ते आमच्याकडे आणून द्यावं लागेल आणि हे लिस्ट काय काय असेल ते त्यांनी जरा सांगितलं। त्याच्यानंतर इथं आमची चर्चा झाली, म्हणजे CO साहेबांकडे त्यांची, त्या CO साहेबांनी सांगितलं जे काय संबंधित लागेल त्याच्या संबंधित असेल ते तुम्ही त्यांना द्या आणि त्याच्या संबंधित त्यांना आपण त्याच्यावर FIR दाखल करूया। त्याच्यानंतर त्यांनी ते पेपर गोळा केले, तर संबंधित आता 2-3 दिवस झाले, त्याच्या मुलाच्या ॲडमिशनसाठी ते 15 दिवसाच्या रजेवर गेले। आल्यानंतर ते 100% त्याच्यावर कारवाईचा FIR दाखल करतील आणि तो हे होईल, त्याच्यात चौकशी होईल। त्याच्यात कुठल्याही प्रकारे आपली असलेली जिल्हा परिषदेचे पदाधिकारी किंवा असलेले अधिकारी त्यांना कुणालाही पाठीशी घालणार नाही। व्यक्ती ज्याने केलं त्याला शासन व्हायलाच पाहिजे, नाही तर परत काय होणार, माणसाला हे आमच्या जिल्ह्यात अशी संस्कृती नाही ती परत धाडस होणार।
त्याच्यामुळे कोणीही त्याला मदत करणार नाही तर कोण नाही. हां, एकाच व्यक्तीने केलं. आता एकाच व्यक्तीने केला इथपर्यंत निष्कर्ष आलेला आहे की एकाच व्यक्तीने, त्याच्यात आपले कुठले तरी कर्मचारी किंवा कोणी अधिकारी किंवा कोणी नाही, एकाच व्यक्तीनं ते आपल्या केलं. नवी मुंबईतील तुर्भे सेक्टर 21 परिसरात गेल्या अनेक आठवड्यांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवस रात्र अचानक वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे घरगुती कामे, विद्यार्थ्यांचा अभ्यास, व्यावसायिक व्यवहार आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी नगरसेविका शुभांगी पाटील यांच्याकडे सातत्याने तक्रार केल्यानंतर त्यांनी थेट महावितरणच्या तुर्भे कार्यालयात धडक दिली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढत नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा का होत नाही असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केला. वीज पुरवठ्यातील बिघाडामुळे नागरिकांचे हाल होत असून याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच तातडीने उपाययोजना करून वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली. यापुढे ही समस्या कायम राहिल्यास नागरिकांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील नगरसेविका शुभांगी पाटील यांनी महावितरण प्रशासनाला दिला. आम्ही सेक्टर 21चे रहिवासी आहोत. आम्ही वारंवार साहेबांना तक्रार केले, पेपर व्यवहार केलेले आहेत. सेक्टर 1मध्ये 17मध्ये गेलो, तिथं आम्हाला सांगतात नाही तुमचं झालं आहे, तुमचं सॉल्व्ह झालं आहे. तुमचं जे कोटेशन आम्हाला आम्ही मध्ये दिलं होतं की बाबा तुमचं ट्रान्सफॉर्मर चेंज होईल, तुमचं काही लाईटी म्हणजे 11 KV होईल, काही झालेलं नाही. एवढं 10-11 वर्षात 1 रुपयाचं काम केलेलं नाही. फक्त ते वर्षाला वर्ष वाढीव बिलं पाठवतात. लाईट बिल भरले नाही तर लाईट बिल कट करतात. आज एकही अधिकारी त्यांचा इथं नाही. ज्या अधिकाऱ्यांना फोन लावतोय स्वामी साहेब फोन उचलत नाहीत. विषय साहेबांना फोन केला, त्यांनी सांगितलं माझी बदली झालेली आहे. आता बागुल साहेब, कोण बागुल साहेब आहेत ते आहेत तिथे, त्यांचा पण पत्ता नाही, ते फोन उचलत नाहीत. आता इथे अधिकारी मग आम्ही भेटायचं कोणाला? आज घरामध्ये लहान लहान मुलं आहेत, म्हातारे वयस्कर माणसं आहेत. एवढं गरम होतं, हिसाबाच्या बाहेर गरम होतं. आम्ही रस्त्यावर आता आंदोलन केलं की लगेच ते येतात 10 मिनिटासाठी, आम्हाला आश्वासन देऊन जातात. आज तुम्ही त्यांच्या अधिकाऱ्यांनी येऊन बघावं सेक्टर 21मध्ये लाईटची काय अवस्था आहे. उघड्यावर टिप्या पडल्या, एमसी बोर्ड आहे ना उघड्यावर आहेत, जॉईंट मारून असे रस्त्यावर सोडलेले आहेत. उद्या काय झालं, लहान मुलगा पडला, चिटकला तर काय त्याची जिम्मेदारी घेणार आहेत का MSEB? किती वेळा वारंवार सांगितलं, तुम्ही एकदा येऊन दखल घ्या ना, बघा ना आमच्या वायरी काय आहेत काय नाही. तुम्ही आम्हाला सांगता तुमचा लोड वाढला तर ट्रान्सफर वाढवा ना, त्याचे पैसे तुम्ही लावा आम्हाला बिलात, आम्ही भरायला तयार आहोत. आज माहिती मागे भरतोय पण तुम्ही काही करत नाही आमच्यासाठी, फक्त तिथे खुर्चीवर बसताना पगार घेता. आता आम्ही 1-1.5 तासापासून इथे आलेलो आहे MSEBच्या ऑफिसमध्ये. MSEBच्या ऑफिसमधले जे कर्मचारी आहे ना, मी आत्ताही गॅरंटेड सांगतो MSEBचा कोणताही कर्मचारी कामावर नाही. एक जण बसलेला आहे, तो फक्त कंप्लेंट घेतोय. आणि सकाळ आता 4 तास झालेले, 4 तासापासून लाईट नाही. लहान मुलं आहेत, म्हातारी माणसं आहेत, काय आजारी पेशंट असतील, यांना एवढं कंप्लेंट करून त्यातल्या त्यात आता यांचं MSEBचा जो अधीक्षक असेल मेन, त्याला आत्ता एवढे फोन केलेले आहेत, तो माणूस रिप्लायसुद्धा देत नाही. बाकीच्या लोकांनी इथलं कोणतं एकही कर्मचारी आत्ता 100% कामावर नाही, 100% कामावर नाही. आणि हजेरी यांची चालू असणार. तुम्ही यावेळेला चेक करून घ्या. जर या 3-4 तास झालेले अजून एकही कर्मचारी नाही. यांना आम्ही बोलतोय तुमचे कोणते कर्मचारी आता वर्किंग पिरियडमध्ये, आम्ही तिथे जागेवर येतो तुमच्याबरोबर, फक्त तुम्ही माणसं दाखवा आम्हाला. ही माणसं घरी राहून पगार घेत आहेत, यांच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन झाली पाहिजे आजच्या आज. लांजा नगरपंचायतने प्लास्टिक मुक्त शहराच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल उचलत आठवडा बाजार परिसरात प्लास्टिक विरोधी कारवाई करत अधिक सक्त केली आहे. मंगळवार 9 जून रोजी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तब्बल 39 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून एकूण 6,200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नगरपंचायतच्या मोहिमेचे नेतृत्व मुख्याधिकारी कुंभार यांनी केले. प्लास्टिक वापरावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी 5 स्वतंत्र पथके तयार करण्यात आली असून बाजारपेठ आणि सार्वजनिक ठिकाणी तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. पर्यावरण संवर्धन आणि प्लास्टिक मुक्त परिसर निर्माण करण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते. नगरपालिकेने व्यापारी, विक्रेते आणि नागरिकांना एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन केले. यापुढेही अशा प्रकारची कारवाई नियमितपणे आणि अधिक कठोरपणे सुरू राहणार असल्याचे मुख्याधिकारी कुंभार यांनी स्पष्ट केले. यामुळे नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईची मोहीम आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई शहरात अखेर पावसानं दमदार हजेरी लावत मान्सूनच्या आगमनाची चाहूल दिली आहे. बेलापूर, उल्वे, नेरूळ आणि परिसरातील विविध भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला.
गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. प्रखर उन्हामुळे आणि वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने मोठा दिलासा मिळाला. दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन काळे ढग दाटून आले आणि काही वेळातच पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र काही ठिकाणी पाहायला मिळाले, तर अनेक नागरिकांनी या पावसाचे स्वागत करत मान्सूनच्या आगमनाचा आनंद व्यक्त केला. शेतकरी, नोकरदार आणि सामान्य नागरिकांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरला असून उष्णतेपासून काही प्रमाणात आराम मिळाला आहे. नवी मुंबईत मान्सूनचे आगमन झाल्याने आता पुढील काही दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पावसामुळे शहरातील वातावरण प्रसन्न झाले असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मराठी भाषेचे जतन, संवर्धन आणि गौरवशाली इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे उभारण्यात येत असलेल्या भव्य मराठी भाषा भवन प्रकल्पाची पाहणी राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाच्या प्रगतीचा त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी उदय सामंत यांनी मराठी भाषा भवन हे केवळ एक प्रशासकीय भवन नसून मराठी भाषेची समृद्ध परंपरा, सांस्कृतिक वारसा, अस्मिता आणि ज्ञान संस्कृती यांचे जागतिक स्तरावरील केंद्र ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच प्रकल्पाचे काम दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी आवश्यक सूचना प्रशासनाला दिल्या. या पाहणी दौऱ्यात आमदार प्रकाश तुर्वे, मराठी भाषा विभागाचे सहसचिव डॉक्टर नामदेव भोसले, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक अरुण गीते, संचालक रुपेंद्र मोरे, विश्वकोशाचे सचिव देवरे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता फेगडे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. डोंबिवली येथील श्री पिंपळेश्वर देवस्थानाच्या जमिनीचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला. मंदिराच्या विकासासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून तब्बल 4 एकर 24 गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे देवस्थानच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचे मानले जाते. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. मंदिराच्या जमिनीचा प्रश्न सोडवण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढत सामंत यांचे अभिनंदन केले. श्री पिंपळेश्वर देवस्थान हे परिसरातील श्रद्धास्थान मानले जाते. मंदिराच्या विकासासाठी आवश्यक जागा उपलब्ध झाल्याने भाविकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय. या निर्णयामुळे भविष्यात मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास होण्यात मदत होणार असून धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना अधिक चालना मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. संबंधित निर्णयाबद्दल विविध स्तरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सर्वांनी उभं राहून आदरणीय उदयजी, आदरणीय बावनकुळेजी यांच्या बरोबर असणाऱ्या सर्वांचं टाळ्या वाजून त्यांचं खूप खूप आभार मानले पाहिजेत असं मला वाटतं. सोपं नाही खरं तर ही जागा मिळणं. आज बावनकुळेजी नाहीत, इथे उपस्थित नाहीत. उदयजी इथे उपस्थित आहेत. उदयजींनी या संपूर्ण विषयामध्ये केलेलं सहकार्य आणि त्यांनी या पाठीमागे काय काय हाल अपेष्टा सहन केल्या त्या जाहीरपणे सांगणं कठीण आहे. काय उदयजी, कानामध्ये काय काय होत होतं, कशा पद्धतीने त्रास होत होता, पण तरी सुद्धा एक कोकणातला एक लढवय्या असा नेता म्हणून उदयजींनी माझ्या शब्दाला मान दिला. त्याबद्दल मी त्यांचं नेहमीच आभार मानतो. दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने तळाव शहरातील ऐतिहासिक तळगड किल्ल्यावर व्यापक संवर्धन मोहीम राबवण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि शिवविचारांचा प्रसार करण्यासाठी कार्यरत असलेल्या दुर्गरत्न प्रतिष्ठानकडून राज्यभर अशा विविध मोहिमा सातत्याने राबवल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तळाव विभागाच्या वतीने तळगड किल्ल्यावर स्वच्छता आणि संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले. सलग 3 मोहिमांच्या माध्यमातून पूर्णपणे मातीखाली गाडली गेलेली ऐतिहासिक पाण्याची टाकी
पुन्हा मोकळी करण्यात आली. अनेक वर्षे दुर्लक्षित असलेल्या टाकीला दुर्गरत्न प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी नवसंजीवनी दिली. या उपक्रमामुळे गडावरील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यास मोठी मदत झाली आहे. संवर्धन मोहिमेनंतर सदस्यांनी गडावर भंडारा उधळून शिवजागर आणि गोंधळाचे आयोजन केले. या मोहिमेत दुर्गरत्न प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी आणि जवळपास 70 सदस्य सहभागी झाले होते. गड किल्ल्यांचे संवर्धन ही काळाची गरज असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य अधिक सुदृढ व्हावे आणि आजार होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारे त्यांचे संरक्षण व्हावे या उद्देशाने अलिबाग तालुक्यातील खंडाळे ग्रामपंचायतने एक अभिनव उपक्रम सुरू केला. आरोग्य संवर्धनासाठी पुढाकार घेणारी रायगड जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत म्हणून खंडाळे ग्रामपंचायतची ओळख निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतच्या पुढाकारातून उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था आणि माणुसकी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थांसाठी नियमित योगा वर्ग आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिर सुरू करण्यात आले. या उपक्रमाचा शुभारंभ सरपंच नाशिकेत कावजी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला ग्रामपंचायत पदाधिकारी, सामाजिक संस्था प्रतिनिधी, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नियमित व्यायाम, योगाभ्यास, संतुलित आहार आणि आरोग्यविषयक जागृतीचे महत्त्व अधोरेखित केले. आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आजार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये आरोग्यविषयी जागरूकता वाढण्यास मदत होणार असून ग्रामीण आरोग्य संवर्धनाच्या दिशेने हे एक आदर्श आणि प्रेरणादायी पाऊल मानले जात आहे. ग्रामस्थांसाठी एक उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था व मानसिक प्रतिष्ठानतर्फे आपण योगा क्लास घेण्यासाठी किंवा योगाची माहिती आणि आरोग्याच्या दृष्टीने खंडाळा ग्रामस्थाच्या सगळ्या महिलांना आणि पुरुषांना उपयोगी होईल अशा प्रकारचं ट्रेनिंग तुमच्या अध्यक्षांना आपल्या आणि बोलायला गेले सरपंच साहेबांसोबत आपले तालुकी साहेब ते तर लोकांच्या हितासाठी सारखे धावत असतात किंवा आपले प्रफुल्ल आणि आपले मंडळी ते आपल्या लोकांच्या आणि आपल्या आरोग्याच्या हिताच्या. आता 21 जून ही आपण राष्ट्रीय आणि जागतिक योगा दिवस म्हणून साजरा करतो. तर त्याच्या अगोदर लोकांना योगाची व्यवस्थित माहिती व्हावी आणि त्याप्रमाणे आपण आरोग्याकडे एक पाऊल पुढे आणि काल सायक्लोथॉन घेतली. मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या 93व्या वर्षाच्या गणेशोत्सवाची अधिकृत तयारी गणेश मुहूर्त पूजनाने सुरू झाली आहे. यावर्षी लालबागचा राजाचा गणेशोत्सव सोहळा गणेश चतुर्थी सोमवार 14 सप्टेंबर ते अनंत चतुर्दशी शुक्रवार 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत साजरा होणार आहे. त्यानिमित्त मंगळवार 9 जून रोजी पहाटे 5 वाजता मंडळाच्या परंपरेनुसार श्री गणेश मुहूर्त पूजन विधिवत पार पडले. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते हे पूजन संपन्न झाले. यावेळी गणेशोत्सवाच्या नियोजनाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच मंडळाचे खजिनदार मंगेश दत्ताराम दळवी यांच्या शुभ हस्ते लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पावती पुस्तकांचे पूजनही करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो गणेश भक्तांच्या उपस्थितीत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळ सज्ज झाले असून मुहूर्त पूजनानंतर उत्सवाच्या तयारीला अधिकृत वेग आला. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देश विदेशातील भाविक दरवर्षी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.